नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। जर भाजीला घरामध्ये काहीच नसेल, निदान बटाटे तरी घरात असतातच, तर मग बटाट्याची ती तुम्ही भाजी बनवून कंटाळला आहात का? तर या पद्धतीने अतिशय वेगळा मसाला बनवून तुम्ही बटाट्याची भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। ही भाजी एकदम झणझणीत, चमचमीत आणि चविष्ट होते आणि या भाजीला एकदम लोणच्यासारखा फ्लेवर येतो, तर ही भाजी सर्वच जण आवडीने खातील। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। तर चला तर मग सर्वप्रथम भाजीसाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊ। मसाला बनवण्याकरिता एक पॅन मी गॅसवरती तापत ठेवलेला आहे। पॅन छान तापलं की आपल्याला यामध्ये 2 चमचे मोहरी घालायचे। पोहे खायच्या चमच्याने मी मोहरी यामध्ये घातलेले आहेत। सोबतच आपल्याला यामध्ये घालायचे 1 चमचाभर जिरं आणि त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा धने, अख्खे धने आहेत हे सर्व मसाले आपण लो फ्लेमवर अतिशय चांगले असे भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटे हे मसाले मी लो फ्लेमवरती छान भाजून घेतलेले आहेत। मसाल्याला सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। आता गॅस करूया बंद आणि मसाले पूर्णपणे थंड करून घेऊ। मसाले थंड झाले की इथे मी एक घेतलेला आहे मिक्सरचा जार, त्यामध्ये हे सर्व मसाले काढून घ्यायचेत आणि हे मसाले आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी मसाले वाटून घेतलेले आहेत आणि इथे हा आपला भाजीसाठी लागणारा मसाला बनून तयार आहे। आता इथे मी 4 मोठ्या आकाराचे बटाटे या पद्धतीने कट करून पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटे भिजवत ठेवलेले होते। तुम्ही या रेसिपीमध्ये उकडलेल्या बटाट्यांचाही वापर करू शकता, पण मी कच्चे बटाटे वापरणार आहे। कच्चे बटाटे घेतल्याने मी या पद्धतीने लहान फोडी करून घेतलेल्या आहेत, कारण ते तेलामध्ये लवकर वाफावे। जर तुम्ही उकडलेले बटाटे घेत असाल तर बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरी चालेल। आता इथे मी घेतलेला आहे एक कढई, त्या कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल अतिशय छान पद्धतीने तापवून घेतलंय। आता यामध्ये जाईल थोडंसं आलं, अर्धा चमचा आलं मी किसून घातलंय। इथे मी ही भाजी कांदा लसूण विरहित बनवत आहे, याकरिता मी यामध्ये कांदा लसूण वापरणार नाही। जर तुम्हाला हवं असल्यास यामध्ये कांदा लसूण टाकू शकता आणि सोबतच जातील 3 सुक्या लाल मिरच्या। हे दोन्ही साहित्य आपण फक्त हलकेसे भाजून घेऊ। हलकेसे मसाले भाजून झाले की यामध्ये आपण जे बटाटे कापून ठेवलेले होते ते घालायचे आणि बटाटे छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचे। आता बटाट्याच्या आतपर्यंत मीठ जावं याकरिता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं आहे। मीठ आणि बटाटे आपल्याला एकजीव करून घ्यायचेत आणि झाकण ठेवून मंद आचेवर हे बटाटे आपल्याला व्यवस्थित असे शिजवून घ्यायचेत। 5 ते 7 मिनिटे हे बटाटे मी मध्यम आचेवरती व्यवस्थित शिजवून घेतलेत। मध्ये मध्ये मी याला हलवत देखील होते। बटाटे शिजायला थोडीशी कसर आणखी लागेल, या स्टेजवरती आपल्याला घालायचेत मसाले। सर्वप्रथम आपण बनवलेला मसाला सर्व मी यामध्ये घातलेला आहे। सोबतच सुक्या मसाल्यामध्ये जाईल एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, याने भाजीला कलर अगदी सुरेख येतो। सोबतच जाईल अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल मिरची पावडर, तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि भाजी अगदी चटपटीत व्हावी याकरिता अर्धा चमचा आमचूर पावडर पण मी यामध्ये घातलेला आहे। तुम्ही आमचूर पावडर ऐवजी लिंबाचा रस देखील घालू शकता, पण तो सर्वात शेवटी घालायचा। इथे सर्व मसाले आणि भाजी आपण एकजीव करून घेऊया आणि झाकण ठेवून फक्त 2 मिनिटे याची वाफ काढून घेऊ। 2 मिनिटांमध्ये अतिशय व्यवस्थित भाजी शिजवून तयार होते आणि इथे आपले अगदी चविष्ट असे मसाला आलू फ्राय बनून तयार आहे। नेहमीच्या बटाट्याच्या भाजीचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही हे चटपटीत झणझणीत असे आलू फ्राय मसाला एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत देखील शेअर करा आणि जर अशाच नवनवीन रेसिपी पाहिजेत ना तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।